नमस्कार मित्रांनो, माझं नाव समाजमित्र रविचंद्र जगन्नाथराव खर्डेकर. मी आलो आहे जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630मध्ये पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर या गडावर शिवनेरी गडावर झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचं नाव राजमाता जिजाऊ आणि वडिलांचं नाव शहाजीराजे भोसले. आणि महाराजांची तिथी जर म्हणलं तर फाल्गुन वद्य तृतीया अशी छत्रपती शिवाजी महाराजांची जन्माची तिथी आहे. महाराष्ट्र शासन दरवर्षी 19 फेब्रुवारी हा दिवस छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस म्हणून साजरा करत असतं. जालना शहरामध्ये असो किंवा महाराष्ट्रातला किंबहुना भारतातल्या किंबहुना जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक ठिकाणी त्यांचे स्मारक हे पुतळे उभारलेले आहेत. परंतु प्रत्येक स्मारकाचा पुतळ्याचा एक आपला इतिहास असतो, एक आपली आख्यायिका असते, एक आपली गोष्ट असते. अशी गोष्ट जाणून घेण्यासाठी मी आलो आहे जालना शहरातील या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे. तर छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण हे जे माझ्या पाठीमागे स्मारक बघत आहात, तर हे स्मारक 28 जानेवारी 1969 रोजी हे बांधण्यात आलेलं आहे. आणि याचं सुशोभीकरण हे साधारण 2014मध्ये करण्यात आलेलं आहे. तर त्याविषयी आज आपण माहिती जाणून घेऊयात. तर आज आपण बघत आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, यांचं स्मारक जालना शहर. मित्रांनो, अतिशय भव्य दिव्य असं हे स्मारक जालना शहरामध्ये आहे. आपण इथं बघू शकता की हा जो परिसर आहे ते साधारण 7 ते 8 रस्त्यांनी हा स्मारक हा वेढलेला आहे. अतिशय भव्य दिव्य असलेला हा चौक आहे. एक जो रस्ता आहे हा रस्ता रामनगरकडे जातो, एक रस्ता हा मूर्तिवेस मार्गे रेल्वे स्टेशन किंवा बसस्टँड म्हणा तिकडे जातो. हा जो एक जो रस्ता आहे हा रस्ता टांगा स्टँडकडे जातो, JS कॉलेज सरळ. आणि त्यानंतर पुढचा जो आपण रस्ता बघत आहात, हे जे समोर 2 रस्ते आहेत, हा रस्ता एक बडी सडक ज्याला म्हणतात, RP रोड, जालना शहरातली प्रसिद्ध अशी बडी सडक RP रोड, देऊळगाव राजा रोड ज्याला म्हणतात तिकडे जातो. त्यानंतर एक जो रस्ता आहे हा पोस्ट ऑफिसकडे म्हणजे डायरेक्ट सिंदखेड राजाकडे जाणारा हा रस्ता आहे. आणि हा जो दुसरा आहे हा आझाद मैदानकडे जाणारा रस्ता आहे. असं हे भव्य दिव्य स्मारक आपण इथं बघत आहोत. उद्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि रंगरंगोटी रिपेरिंग इथं युद्ध पातळीवर चालू आहे. कोणी रिपेरिंग करत आहे, कोणी लाईटाचं काम करत आहे, कोणी कलर करत आहे, असे कोणी साफसफाई करत असे वेगवेगळे कामं इथं चालू आहेत. जगात भारी 19 फेब्रुवारी अशी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती इथं साजरी होत आहे. प्रत्येक वस्तूचा, प्रत्येक स्मारकाचा, प्रत्येक ऐतिहासिक ठेवाचा एक आपला इतिहास असतो. मित्रांनो, असाच इतिहास आपण या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा, या पुतळ्याचा आपण बघत आहोत. तसं आपण इथं बघत आहात की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या पुतळ्याचे अनावरण श्री नामदार यशवंतरावजी चव्हाण, गृहमंत्री भारत सरकार यांच्या मंगल हस्ते, श्री नामदार वसंतरावजी नाईक, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली विक्रम संवत 2025 महाशुक्ल 10 रोज मंगळवार तारीख 28 जानेवारी 1969ला करण्यात आले. आणि नगर परिषद जालनातर्फे त्यावेळेस अध्यक्ष राय हरिश्चंद्र साहनी दुःखी यांच्या कारकिर्दीत हा पुतळा बसवण्यात आलेला आहे. असा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. त्यानंतर 2014मध्ये या पुतळ्याचं सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे. तर त्यावेळेसचे नगर परिषदकडून या स्मारकाचं सुशोभीकरण करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज यांचे 13वे वंशज म्हणजे कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज यावेळेस उपस्थित होते. माननीय नामदार श्री राजेश भैया टोपे साहेब, उच्च तंत्र शिक्षण मंत्री तथा तत्कालीन पालकमंत्री जालना शहराचे, यांच्या अध्यक्षतेखाली हा झालेला कार्यक्रम आहे. आणि माननीय आमदार कैलास गोरंट्याल, त्यावेळेचे तत्कालीन आमदार
यांच्या प्रयत्नातून आणि माननीय सौ पद्माताई नारायणजी भरतिया, त्यावेळेसच्या तत्कालीन नगराध्यक्ष माननीय राजेशजी रामभाऊजी राऊत, त्यावेळेसचे तत्कालीन उपनगराध्यक्ष यांच्या उपस्थितीत 5 जुलै 2014 रोजी हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. आणि त्यावेळेसचे शासकीय मुख्य अधिकारी म्हणजे बाबासाहेब पुंडलिकराव मनोहरे हे होते. असे काही सन्माननीय नाव याचे स्मारकावर कोरलेलं आहे. अशोकजी अग्रवाल, सौद मसूद सय्यद नगर अभियंता, महमूद हाजी गफूर कुरेशी सभापती बांधकाम, RK पवार नगर अभियंता, अशोक अग्रवाल शहर अभियंता असे सदस्य या इथं आपण इथं बघत आहोत. असं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं अतिशय सुंदर आणि भव्य दिव्य स्मारक इथं आपण बघत आहोत. अतिशय भव्य दिव्य असलेलं स्मारक हे आपण जालना शहरामध्ये बघत आहोत. या स्मारकाच्या जवळच अतिशय भव्य दिव्य असा भगवा ध्वजसुद्धा इथं लावलेला आहे. वरती जाऊन बघण्याचा आपण प्रयत्न करूयात, कारण की उद्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असल्यामुळे आपल्याला वरती जायला मिळणार नाही. अतिशय सुंदर आणि देखणं रुबाबदार रूप आपण इथं छत्रपती शिवाजी महाराजांचं बघत आहोत. आदिलशाही मुघल सर्वांना दणानून सोडणारे छत्रपती शिवाजी महाराज, अखंड हिंदुस्थानाचं दैवत, छत्रपती शिवाजी महाराज. गुरु गणेश भवन छत्रपती शिवाजी महाराज आपण बघत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज परिसरामधला हा परिसर. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक हा पुतळा आपण बघत आहोत. अतिशय सुंदर आणि देखणा हा परिसर आहे. जालना शहराच्या मध्यभागी असलेला हे स्मारक छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आपण इथं बघत आहोत.